यदि भारत रत्न पुरस्कार की प्रतिष्ठा बढ़ानी है तो ये पुरस्कार दो कट्टर हिंदुत्व नेता स्वतंत्रवीर सावरकर और बाला साहेब ठाकरे को दिया जाना चाहिए। ये अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों में है। ये मांग ठाकरे गुट सांसद संजय राउत ने मुंबई में पत्रकार परिषद में बोलते हुए की। साथ ही राउत ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के भ्रष्टाचार के विरोध में उठाए जा रहे कदमों का स्वागत किया है। तर हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणास्त्रोत मानतात आणि कधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना मानतात। सोयीनुसार ते करतात। परवाच्या मराठी साहित्य संमेलनात दिल्लीत जे भाषण झालं त्यात त्यांनी वीर सावरकरांचा संदर्भ दिलेलाच आहे नेहमीप्रमाणे। पक्षाची माझी अशी भूमिका आहे, आम्ही वारंवार म्हणतो वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही एकाच वेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही। दोघेही या देशाच्या हिंदूंचे प्रेरणास्थान राहिलेले आहेत। द्या ना, निदान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा ना केंद्राकडे। मग बघू केंद्र काय करता येते। केंद्रात आणि म्हणजे एकूण महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे, मग भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? आमचाही तोच प्रश्न आहे ना। जर राज्य स्तरावरच्या अनेक नेत्यांना मतांची गणित विधानसभेला व लोकसभेला जुळावीत म्हणून देशाला माहित नसलेल्या अनेक लोकांना, भारताला माहित नसलेल्या अनेक लोकांना भारतरत्नाची खिरापत वाटली याआधी याच सरकारनं। मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही, फक्त जातीय आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी भारतरत्न देण्यात आले। त्याच्यामुळे भारतरत्नाचं अवमूल्यनच झालं। जर भारतरत्नाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तुम्हाला तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे। काय अडथळे कसले आहेत? तुम्ही 356 रद्द करू शकता, तुमच्याकडे बहुमत आहे, अनेक गोष्टी आहेत, तुम्ही बहुमताच्या जोरावर त्या केलेल्या आहेत। आणि मोदी तर स्वयंभू आहेत, अमित शहा स्वयंभू आहेत। हा विषय त्यांच्या सरकारच्या कथारीतला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे दोन ठराव ताबडतोब मंजूर करून ठरावाची गरज नाहीये। भारतरत्न देण्यासाठी कोणत्या राज्याचा ठराव लागत नाही हे पण तुम्हाला मी सांगतो। पण महाराष्ट्रानं आपलं योगदान पूर्ण करावं ही या राज्याची इच्छा आहे। या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत दोन्ही। नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही याचा खुलासा आम्ही भविष्यात मागूच। राऊत साहेब विषय असा होता की पुन्हा एकदा मुखपत्र सामनात देवेंद्र फडणवीस यांचं आज कौतुक करण्यात आलं। सलग 2 महिन्यात दोनदा कौतुक। काय नेमकं सुरू आहे, हेतू काय? मोदींनी कळवावं। नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसापूर्वी बिहारमध्ये एक भाषण केलं भागलपूरला, आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही। आणि जनतेला त्यांनी असं आवाहन केलं, जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा, पुढलं मी पाहतो। आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या 24 मंत्र्यांची नावं देणार आहोत। बघूया मोदी काय करतात। आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही, मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसलाय ते। मागच्या 3 वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला, हे काम देवेंद्रजीने केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून। प्रधानमंत्री हे तुमचे आहेत, आमचे सगळ्यांचे आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांचं आव्हान आहे की मला नावं कळवा। आजच एका फ्रान्स कंपनीनं नगरविकास खात्यात भ्रष्टाचार कसा चाललाय आणि कसे पैसे उरबडले जातात हे समोर येऊन सांगितलेलं आहे। 16 फिक्सर मंत्र्यांनी त्यांची नावं पाठवली, पीए म्हणून, ओएसडी म्हणून। त्या फिक्सरांची तरी नावं पाठवा ना। म्हणजे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं
हे लोकांना कळायला पाहिजे, हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या अडथळ्यातून काम करावं लागत आहे हे कळू द्या. नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलंय. त्यांनी जी भूमिका घेतली की कोणताही भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा POE असणार नाही, हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल. पण राऊतसाहेब त्यात असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना फिक्सर PA किंवा OSD चालत नाही त्याला नका, पण त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेले मंत्री, न्यायालयानं शिक्षा ठोठावलेले मंत्री आहेत, ते कसे चालतात असं असा आहे सवाल की सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. डेफिनेटली हा प्रश्न बरोबर आहे आणि आम्ही म्हणतो की नैतिकतेच्या काही मुद्दा जो असतो नैतिकता, हा साधन सुचिता, हा नैतिकता, साधन सुचिता, संस्कार, संस्कृती या शब्दांवर भारतीय जनता पक्षाचं फार प्रेम आहे. आतापर्यंत त्यांच्या चिंतन बैठकात या शब्दांवर फार खल झाले. पण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये नैतिकता, बरं का, साधन सुचिता, प्रामाणिकपणा यांची ऐशी की तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे. हे नुसतं ठीक आहे, त्यांनी एक सुरुवात आणि प्रयत्न